आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत सरकार नव्याने GR काढण्याच्या तयारीत आहे। गाव पातळीवर पडताळणी समिती स्थापन केली जाणार आहे। या संदर्भातला हा GR आहे। महाधिवक्तांच्या मान्यतेनंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा सगळा मसुदा जरांगेंना अगोदर दाखवला जाणार। जरांगेंच्या मान्यतेनंतर किंवा जरांगेंनी जर त्याला होकार दिला तरच या संदर्भातला GR काढला जाणार आहे। कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिट संदर्भात सुद्धा एक निर्णय झाला तो म्हणजे असे ॲफिडेव्हिट सुद्धा यापुढे ग्राह्य धरले जातील अशा स्वरूपाचा हा GR असेल। आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतो आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, सरकारी पातळीवर आता हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय कारण जरांगे पाटलांनी ताठर भूमिका घेतली आहे। चौथा दिवस आहे। सरकारच्या वतीने काय हालचाली केल्या जात आहेत? गेल्या 3 दिवसांपासून सरकारच्या हालचालींची माहिती देशील? विनोदजी, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणामध्ये त्यांनी ठाम निर्धार करूनच ते मुंबईत आलेत हे आपल्याला या 4 दिवसांमध्ये पाहायला मिळालं। त्यांची जी भूमिका आहे ही अत्यंत कठोर भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळालं। सुरुवातीपासून जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं आणि त्यानंतर सरकार दरबारी हालचाली ज्या आहेत ह्या सुरू झाल्या। दुसरा दिवस आपण पाहिला, दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सुरुवातीला राज्य सरकारची एक बैठक झाली आणि त्यानंतर मराठा उपसमितीची बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि त्यानंतर माजी न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले। जवळपास ही भेट 2 ते 2.5 तास झाली होती। सगळी माहिती मनोज जरांगे पाटलांकडे देण्यात आली होती। सरकारनं काही मागण्या ज्या आहेत ह्या पूर्ण करण्याचा मनसुबा जो आहे हा दाखवला। सरकार कशा पद्धतीनं सकारात्मक आहे हे सांगितलं जात होतं आणि त्याच अनुषंगानं 3 प्रमुख मुद्दे आले होते। एक म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्हे दाखल झाल्यावरती हे गुन्हे मागे घेण्यात यावं ही एक मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती आणि त्यानंतर सरकारनं या गोष्टीला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला। सरकारकडनं असं सांगण्यात आलं की जुलै 2018 ते आज तागायत जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर आंदोलनात जे गुन्हे झालेले आहेत किंवा खटले चालू आहेत हे मागे घेण्याच्या बाबतीत कारवाई केली जाईल। त्या अनुषंगानं सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या त्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली। दुसरी म्हणजे या सगळ्या आंदोलनादरम्यान जवळपास 54 आंदोलकांचा मृत्यू झाला। यातील या मृत्यू झालेल्या उमेदवारांना किंवा त्यांच्या घरातील लोकांना वंशजांना सरकार दरबारी नोकरी दिली जाईल। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या ठिकाणी नोकरी दिली जाईल। या 54 पैकी 23 जणांना पात्र करण्यात आलं होतं। या अनुषंगानं सुद्धा चर्चा जी आहे ही झाली होती आणि आज घडीला जी मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांची की मराठा समाज हा कुणबीच आहे ही एक त्यांची मागणी आणि त्या अनुषंगानं त्यांनी 2 गोष्टी सरकारकडे मांडल्या। एक म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि दुसरं सातारा गॅझेट। आता हैदराबाद गॅझेट आणि निजामांचं जे गॅझेट आहे याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं सातारा गॅझेटच्या बाबतीत त्यांनी काहीसा वेळ सरकारला दिलेला आहे कारण का सातारा गॅझेटच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी सातारा गॅझेटच्या बाबतीत सरकारला वेळ द्यायला तयार आहे कारण का सातारा गॅझेट जर आलं तर पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज आहे हा कुणबी याच्यामध्ये मोडू शकतो आणि तोही OBC आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो। मात्र हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत मी 1 मिनिटही सरकारला देणार नाही ही त्यांनी भूमिका घेतली आणि ही भूमिका घेण्याचं मागचं कारण आता सरकारसमोर मोठा पेच प्रसंग आहे कारण का हैदराबाद गॅझेटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्यावेळेला किती कुणबी आहे त्याची नोंद आहे म्हणजे एक सांख्यिक नोंद आहे। त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारे आडनावांच्या आधारे किंवा बाबा हेच आहेत कुणबी असा उल्लेख नाहीये। त्यामुळे आता सरकारकडे हा मोठा पेच असणार की कसं शोधायचं कारण का जी संख्या आहे आयडेंटिफाय कसं करायचं हा सरकारकडे एक मोठा कायदेशीर मार्गाने मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांना आज ब्रीफिंग करण्यात आलं की कशा पद्धतीनं याच्या बाबतीत आपण जाऊ शकतो आणि या बाबतीत बरीच खलबतं ही कायदेतज्ञ मराठा उपसमिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर जो आता कुणबी हा प्रश्न आहे कारण का मनोज जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की ज्या पद्धतीनं नोंदी सापडल्या आणि यामुळे जवळपास 3 कोटी मराठा समाज हा कुणबी प्रमाणपत्रांची नोंद झाली आणि तो OBC मध्ये आला जो मंडल आयोगानुसार आहे आणि त्यांना आरक्षण मिळालं। यामध्ये प्रामुख्यानं आता असा मुद्दा येतोय की कुणबी नोंदींच्या बाबतीत अनेक
प्रश्न निर्माण झाले. कारण का ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की बनावट पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र तयार केली जात आहेत, बोगस पद्धतीनं दिली जात आहेत. आणि या बाबतीत आता गाव पातळीवरती कशा पद्धतीनं स्क्रुटिनी समिती तयार करता येईल किंवा जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती कशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्रांच्या बाबतीत, नोंदींच्या बाबतीत काही उपाययोजना करता येतील का, या बाबतीत आज सरकारची एक बैठक झाली. आणि या बैठकीत म्हणजे एकूण सरकारचा संपूर्ण भर विशाल हा हैदराबाद गॅजेट लागू करण्यावर दिसतोय. आणि हैदराबाद गॅजेटमध्ये जो एक तांत्रिक मुद्दा आहे की या गॅजेटमध्ये फक्त आकडे आहेत मराठा आणि कुणबींसंदर्भातले, कोणतीही आडनावं नसल्यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ द्यायचा किंवा प्रमाणपत्र कुणब्यांचं द्यायचं या संदर्भात पेच निर्माण होऊ शकतो. आणि तो पेच दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जातोय. धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय की सरकारनं सुद्धा आता हालचाली सुरू केल्या आहेत. पण मनोज जरांगे पाटील